बदलण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवत या क्षेत्रामध्ये अद्ययावत येणाऱ्या अशा प्रत्येक गोष्टी या मॅचकॉनच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळेच मान्यवर इथे घेतलेले आहेत। आणि या निमित्तानं मी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या आमंत्रित मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथे स्वागत करते। मान्यवर, आज या ठिकाणी सोलापूर शहर जिल्ह्यातून एक सुंदर असा प्रदर्शनाचा उभा करण्याचा मान बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाला मिळाला। बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया ही भारत देशातील सगळ्यात मोठी संस्था आहे। मित्रांनो, आपल्याला माहित असेल, ब्रिटिशांनी सुरू केलेली ही संस्था, एक ब्रिटिश इंजिनियर जॅक्सननी सुरू केलेली ही संस्था 1941 साली एक 10 इंजिनियर्सना घेऊन या संस्थेची ज्यांनी स्थापना केली, एक छोटासा वृक्ष लावलं। आज ही इतकं मोठं वटवृक्ष झालंय की भारत देशातून या संस्थेचे 800 सेंटर्स आणि 1 लाखहून अधिक सभासद या ठिकाणी काम करतात। आज एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये भारत देशातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती काम करण्याची संधी सर्व बिल्डर्सना मिळते। सोलापूर शहर जिल्ह्यातून वेगवेगळ्या प्रकल्पाला त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल विस्तार, ज्याला आम्ही म्हणू लेआउट करणाऱ्या लोकांना, त्यानंतर रोड इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये जे रस्ते आपण पाहत आहात आणि सुंदर असं शहर तयार करण्याचा मानस आज भारत देशात ज्यांनी ठेवला, असं एक स्मार्ट सिटी सोलापूर शहर हे बनवण्याचं काम ज्या मशिनरीच्या माध्यमातून झालं, अशा सगळ्या मशिनरी या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात, प्रात्यक्षिक बघावयास मिळतंय। या सर्वांचं मी अभिनंदन करतो। आपल्या इथे मेडिकल कॉलेज बरोबरच आपल्या इथे मोठे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, पॉलिटेक्निक कॉलेज आहेत। यामधून अभियंता होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक बघण्याची एक चांगली संधी या मॅचकॉनच्या माध्यमातून मिळते। पुस्तकामध्ये जेसीबी पोकलॅन बघणे आणि साईटवर येऊन प्रत्यक्षात बघणे आणि वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या मशिनरी पाहायला मिळायचे असतील तर त्याला अशा मॅचकॉन सारख्या प्रदर्शनाशिवाय दुसरी संधी असू शकत नाही। आज विकास जर बघितला, सोलापूर शहर जिल्हा पूर्वी म्हणलं जायचं एक ग्रामीण शहर आहे, म्हणजे टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या इथं राहणाऱ्या लेबरचं एक शहर आहे, पण असं न होता आज सोलापूर शहर चांगल्या रूपाने समोर येत आहे। लॉकडाऊन नंतर एवढा वाईट काळ आपण बघितला, 3 वर्ष, त्यानंतर खऱ्या अर्थाने आत्ता चांगले दिवस यायला सुरुवात झाली। B1 म्हणजे मालकी हक्काची जमीन असायची, म्हणजे B2 म्हणजे शासकीय जमीन असायची। ब्रिटिशांनी दिलेल्या ऑक्शन मधल्या जमिनी 2 प्रकारच्या होत्या, एक ऑक्शन मधून खरेदी होती, एक ऑक्शन मधून लीज केलेली होती। सगळ्याच जमिनीला लीज केलं असे समजून या ठिकाणी सगळ्या जमिनीला B2 लावण्यात आला। पण हा प्रश्न विशेषतः सोलापूरच्या आमदारने आज या अधिवेशनात उचलला आणि त्याला निश्चितपणे यश मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि जर B2 आपला गेला, ताई मी तुम्हाला सांगतो, सोलापूर शहराचा विकास आता ज्या पद्धतीने होते किंवा ज्या वेगाने होते त्याच्या निश्चित डबल टिबल वेगाने विकास होईल आणि लोकांना खरोखरच काम करण्याची एक चांगली संधी सोलापुरात मिळेल। गावठाणाचा विकास आमचा होत नाही, त्याचं कारण फक्त B2 आहे, दुसरं काही कारण नाही आहे। गावठाणामध्ये आजही चांगली मागणी आहे, पण आम्ही इमारत बांधू शकत नाही। बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर सेंटरने बराच वेळा या प्रश्नावर फोकस टाकला आणि सगळ्यांना सांगितलं, पण आता निश्चित हे विषय मार्गी लागेल असं मला वाटतं। व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, वेळ कमी आहे, मी हे तर नाव घेत नाही कारण आपल्याला पण बराच कार्यक्रम आहेत पुढं। सर्व मान्यवर मंडळी आणि विशेष म्हणजे ऑल इंडिया प्रेसिडेंट आदरणीय रेड्डी साहेब, सोलापूर शहराचे विकासक, ज्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा विकास होतो, असे आमच्या शहराचे आमदार, तिन्ही आमदार आदरणीय ताई सुभाषबाबू देशमुख, विजय मालक आणि जमलेल्या स्टेट चेअरमन सचिनजी आणि जमलेल्या सर्व उद्योजकांनो, आपला मी जास्त वेळ घेणार नाही। मॅचकॉन प्रदर्शन भरण्याचा पाठीमागचा हेतू युवराजींनी सांगितला आहे, परंतु सोलापूर शहर हे एका विकासाच्या टप्प्यावर उभा आहे आणि हा विकासाचा टप्पा जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्या तिघांची आणि आम्हा सर्वांची आपल्याला साथ मिळाली तर मी खरंच सांगतो की आपलं सोलापूर, मुंबई, पुणे, नाशिक याच्यानंतर सोलापूरचाच आता नंबर आहे।
विकासाच्या दृष्टिकोनातून औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून सोलापूरला जेवढे जास्तीत जास्त उद्योगधंदे येतील किंवा त्या उद्योगधंद्यासाठी काय लागणारी तयारी आमच्या बिल्डर असोसिएशनच्या वतीनं आम्ही कायमस्वरूपी आपल्याबरोबर आहोत. आपण तिघांनी मिळून सोलापूरचा विकास करण्यासाठी कुठलाही प्रस्ताव मांडावा, त्या प्रस्तावाला आम्ही आपल्या पाठीमागे खंबीरपणे एक उद्योजक म्हणून उभा राहू एवढी एक ग्वाही देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बोलावलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. तुम्ही सोलापूरमध्ये राहणाऱ्या नवीन जे उद्योजक असतील, बिल्डर्स असतील, ह्या क्षेत्रात नुकतेच ज्यांनी पदार्पण घेतलं अशा लोकांना तुम्ही ह्या एक्झिबिशनच्या माध्यमातून वाव देता, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला अभिमान वाटतो की ह्या क्षेत्रामध्ये पॉलिटिक्स आणि कन्स्ट्रक्शन ह्या दोन्ही क्षेत्रांमध्ये महिलांना थोडं यायला थोडी भीती वाटत असते, पण आज तुम्ही माझ्या हस्ते ह्या क्षेत्रात ज्यांनी बाजी मारली अशा या महिलेचा सत्कार माझ्याकडून करवला, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. आणि पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही येऊ तेव्हा महिला बिल्डर्स जास्त असतील अशी मी आशा बाळगते, कारण का ह्या क्षेत्रात येणं आणि ह्या क्षेत्रात टिकणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट असते, पण जेव्हा महिला पुढे येतात तेव्हा इतर महिलांना प्रोत्साहन मिळतं. आज इकडे JCBs असतील, क्रेन्स असतील, वेगवेगळे मशीन्स असतील, त्याचं प्रदर्शन तुम्ही करत आहात. मगाशी तुम्ही मेन्शन केलं की ITI मधून जे पासआउट होतात किंवा इतर कॉलेजेसमधून पासआउट जे सिव्हिल इंजिनियर्स होतात त्यांना पण इथे येऊन बघण्याची एक संधी मिळते. आता मुंबईमध्ये मेट्रोचं काम चालू आहे आणि तिथे मला असं एक मॉन्स्टर मशीन काहीतरी काम करत आहे आणि ती मशीन बघण्यासाठी लोक उभे राहतात. आपल्या सोलापुरात पण JCB काय काम करते ते बघण्यासाठी लोक उभे राहतात. आणि मी कुठेतरी मध्यंतरी एक मीम वाचलेला की आपल्या इथे एवढी बेरोजगारी आहे की JCB कसं काम करते ते बघण्यासाठी 25 लोक नुकते 2-2 तास उभे राहतात. पण आता तुमच्या माध्यमातून आय होप की ती बघण्याची संख्या कमी होईल आणि चालवण्याची संख्या जास्त होईल अशी आशा मी बाळगते. ह्या माध्यमातून आपल्या इकडे सिव्हिल इंजिनियर्स एवढे आहेत आणि आम्हाला नेहमी प्रेशर असतं आमदार म्हणून की आपल्या निधीमधलं नवीन काम, माझा तरी प्रयत्न असतो की तो आपल्या इकडच्याच इंजिनियर्सना मिळाला पाहिजे, बाहेरच्या ठेकेदारांना किंवा बाहेरच्या इंजिनियर्सना देण्यापेक्षा. तर ह्या माध्यमातून जसं मगाशी तुम्ही म्हणालात की सोलापूर पण एवढं एक्सटेंड होत आहे, एवढं एक्सपॅन्ड होत आहे, दक्षिण साईडला असेल किंवा हा इकडचा साईड असेल, आणि त्या मनाने त्या निमित्ताने प्लॉटिंग पण आता एक सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट झाला आहे आपल्या इथे. आणि ऑफकोर्स कन्स्ट्रक्शन पण होत आहे कारण का लँड कॉस्ट ही पुणा मुंबईपेक्षा खूप कमी आहे. तर एकंदरीत ह्या क्षेत्रात खूप स्कोप आहे. ह्या क्षेत्रात पुढे कसं येणं, ह्याच्यामध्ये प्रॉफिट कसं मिळवणं, ह्याचं पण प्रशिक्षण आय थिंक तुम्ही देऊ शकता. ITI मध्ये जसं आपण टेक्स्टाईलसाठी एक वेगळं डिपार्टमेंट सुरू केलं आहे की ज्यांना टेक्स्टाईलमध्ये पुढे काही करिअर करायचं असेल, तसं वाय नॉट की कन्स्ट्रक्शनमध्ये जर पुढे तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी हँड होल्डिंग कोणत्या प्रमाणात कोणत्या पद्धतीत केलं पाहिजे ह्याचं पण आपण एक क्षेत्र सुरू करायला हरकत नाही आहे. आणि त्यासाठी आमच्याकडून काही मदत लागल्यास आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगते. आणि रेड्डी गारू आपका यहाँ पे स्वागत करती हूँ. और अभी तेलंगाना में मैं जाके आई हूँ और मुझे बताया गया था कल कि हमारे प्रेसिडेंट टाइम पे आएंगे, आप उनके पहले पहुंच जाना. तो डर के हमारे रेड्डी गारू आ रहे हैं इसीलिए हम आए. हमारे यहाँ पे भी तेलंगाना और आंध्र प्रदेश के बहुत लोग यहाँ पे दे आर हियर. मोस्ट ऑफ देम आर इनटू BD एंड पावर लूम्स एंड BD वर्कर्स. सो हमारा और तेलंगाना और आंध्र का बहुत नज़दीक का रिश्ता है और आप यहाँ आए, मैं स्वागत करती हूँ. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून अभिनंदन करते. ह्या माध्यमातून बऱ्याच जणांना इथे ह्या 3 दिवसात बिझनेस देखील मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि B2B1चा जो प्रश्न आपण निर्माण केलेला तो आपल्याला रेटून धरायला पाहिजे, कारण का शासनाकडून आपल्याला लवकरच एक चांगलं धोरण अपेक्षित आहे. त्या बाबतीत मी दोन्ही आमदार महोदय इथे माझे सहकारी आहेत त्यांना देखील विनंती करते की आपण पुन्हा एकदा विखे पाटील साहेबांकडे जाऊन ह्याचा रेटा धरून हे ताबडतोब धोरण मान्य करून घेऊया. एवढंच या ठिकाणी बोलते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मनापासून आभार मानतो. एक प्रदर्शनानं एक चांगली सुरुवात केलेली आहे. एकतरी कारखानदार उत्पादक जे आहेत ते सर्व ठिकाणी ग्राहकांच्या पर्यंत पोहोचू शकत नसतात, आपलं प्रात्यक्षिक दाखवू शकत नसतात आणि ग्राहक प्रत्येक फॅक्टरीला किंवा जिथं तयार होते मटेरियल त्या ठिकाणी जाऊ शकत नसतं. आणि दोघांचा दुवा म्हणून सोलापूर बिल्डर असोसिएशनने प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे, दोघांची सोय म्हणून केलेलं आहे. त्याबद्दल समस्त सोलापूरकरतर्फे आणि सर्व मशिनरी उत्पादकातर्फे सुद्धा बिल्डर असोसिएशनचं मनापासून आभार मानतो. अशी सातत्यानं जर प्रदर्शन भरत गेली तर मला असं वाटतं की सोलापूरचं नाव लौकिक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रणिताई म्हणले की बाबा शहर आहे शहर आहे, मलाही कळतं शहरच आहे, मोठं शहर आहे आणि होणार आहे. तुमच्या तोंडातून आले म्हणल्यावर होईल, काही अडचण नाही. तसे काय सर्वांच्या आपल्या सर्वांच्या मला असं वाटतं की प्रदर्शनाची सुरुवात आज जरी झाली असेल तर खरोखरच एक भूषण आहे. मला आठवतंय आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा युनिफॉर्म गारमेंटचं एक प्रदर्शन मी 7 वर्षापासून भरवतो, प्रयत्न करतो. परवाच वाराणसीला प्रदर्शन भरवलं, हैदराबादला. प्रचंड मोठ्या प्रमाणात देशभरातून आता विक्रेते या मालाचे सोलापूरला येत आहेत. आता सुदैवानं वाराणसीला गेल्यावर तिथल्या मुख्यमंत्र्यांचं निमंत्रण आलं आता आपल्या युनिफॉर्म गारमेंटला. हे सातत्यानं प्रदर्शन केलेल्याचा एक यश आलेलं आहे. आणि म्हणून माझी बिल्डर असोसिएशनला विनंती आहे, समस्त सोलापूरच्या तरुण मुलांची, समस्त इंजिनियर लोकांची, या नवीन मुलांची काय अपेक्षा आहे ही अपेक्षा आपण एकत्र केली पाहिजे. आणि ह्याला जी गरज आहे, ह्या उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या असतील ह्या कंपन्याला या ठिकाणी आणलं पाहिजे. आज खूप मोठी मशिनरी आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि अनेक तरुण एवढी मोठी मशिनरी घेतील का नाही शंका असते, कारण ते म्हणणार आपल्याकडे एवढी क्षमता नाही. मला असं वाटतं की ही क्षमता असणारे सुद्धा आहेत आणि येण्याची गरज आहे, हे सुद्धा आपण केलं पाहिजे. पण याचबरोबर ह्या तरुणांच्या हाताला काम आणि कमी पैशामध्ये त्याला स्वतःचा व्यवसाय कसा उभा करता येईल या प्रकारचं जर आपण प्रदर्शनं भरवली तर ही मुलं सुद्धा कामाला लागतील. आमचे जे देश विदेशात जे मशिनरी उत्पादन करतात त्यांना सुद्धा एक मोठं मार्केट आणि एक हब तयार होईल. सातत्यानं ज्यावेळेस आपण प्रदर्शन घेतो त्यावेळेस त्या प्रदर्शनाची चर्चा होत असते आणि प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत असतात लोक. आणि म्हणून मला असं वाटतं की सुरुवात केलेली आहे. चुंबळकर साहेब, तुम्ही जरा ह्याची सुरुवात केलेली आहे, तर मला असं वाटतं की पुढच्या काळात सुद्धा कोणी येणारे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेऊन याची चर्चा नक्कीच करावी. या निमित्तानं सोलापूरचं विकास व्हायला लागलेला असं चुंबळकर साहेब म्हटले, आता हळूहळू डेव्हलप व्हायला लागलेला आहे, आशावादी आहोत. मला असं वाटतं की जिथं की भारत मोठा व्हायला लागलेला आहे आता आपला, म्हणजे आता 5व्या क्रमांकावर गेलेला आहे भारत. भारत आता पंतप्रधान सोचत आहेत, माननीय नरेंद्र मोदी स्वप्न पाहतायत भारताला 3ऱ्या क्रमांकावर आर्थिक महासत्ता करायचं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये 3री अर्थव्यवस्था भारताची असावी हे स्वप्न पाहतायत. मला असं वाटतं समस्त सोलापूरकरांनी सुद्धा आपण स्वप्न पाहिलं पाहिजे, महाराष्ट्रात तरी किमान आपण 3रा 5वा तरी यावा ना. आणि म्हणून समस्त सोलापूरच्या बिल्डरला सुद्धा माझा आग्रह आहे की यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावा. $5 ट्रिलियन ह्या भाषा सुद्धा आम्हाला येत नसतात. म्हणजे मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान ते विचार करतील, देशातले तज्ज्ञ मंडळ विचार करतील, पण आर्थिक सुबत्तता ही सुद्धा आणण्याची क्षमता आपल्या सर्व बिल्डरमध्ये आहे. आणि बिल्डरला सुद्धा या निमित्ताने विनंती राहणार आहे, एक माजी सदस्य म्हणून, मला काढले का नाही माहिती नाही, पण एक माजी सदस्य म्हणून मग परिवारातला एक सदस्य म्हणून माझी विनंती है, आप रेड्डी साहब के पास जाइए और उनको बोल दीजिए कि हमारा एक बड़ा देहात है, तो थोड़ा सा गोद में लीजिए. ऑल इंडिया बिल्डर एसोसिएशन ने कोई सैंपल कौन सा डिस्ट्रिक्ट में अच्छा क्या काम बीबीआई ने
बीआई ने सोलापुर डिस्ट्रिक्ट में अच्छा काम रूरल में किया है, ये पूरा देश में बोलने के लिए अच्छा हो जाएगा। और ये बहाने से बिल्डर एसोसिएशन के लोग, बीआई के लोग, बड़े बड़े लोग इधर सोलापुर को आएंगे। इसलिए मैं आपको विनंती करता हूँ, आप नजीक वाले हैं और आप हैदराबाद में रहते हैं, आपको अपना गांव, अपना स्टेट, अपना गोद में नहीं लेने को आता है। हाँ, अपना दूसरा का अच्छा किया तो भला आपका ही हो जाएगा, हमारा ही भला हो जाएगा। आणि म्हणून मुंदडा साहेब, आपण रिजनल मॅनेजर आहात, त्यांना जरा विनंती करा, थोडीशी विनंती करा आणि सोलापूर बिल्डर असोसिएशननं पुढाकार घ्या। आमची तेवढी क्षमता आज नाही, आम्ही करू पुढच्या टप्प्यामध्ये, आम्ही अजून तुम्ही सांगाल ते गाव कुरपर, आज आपली क्षमता नाही, याला मान्यता आहे ना आपली, नाहीतर माझा शब्द उगीच टाळायचा। आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण असं एक, हे देशमुख साहेब आपण स्टेटचे चेअरमन आहात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी काही गावं आहेत, जिल्हे आहेत, आमच्यातलं सर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहोत, पण आम्हाला हवाई जास्त मराठवाड्याची, कारण आमच्याकडे सतत दुष्काळ भाग आहे। फक्त पश्चिम महाराष्ट्र आहेत म्हणून आमच्याकडे पाऊस खूप आहे, पाऊस खूप असतो, पावसाळी वातावरण असतं अशी बात नाही, आमच्याकडे मराठवाड्याचा जास्त असर आहे, म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बीआयचं सुद्धा, बीआयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून, एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेडं, मोठं खेडं हे कसं मोठं करता येईल, अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल। देशमुख साहेब, आपण देशमुख म्हणून तर करू आपण जरा, कारण मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो। परत एकदा बिल्डर असोसिएशनचं आम्हाला ह्या मागा प्रणित त्याला तेच म्हणलं, इथं स्टेजवरती अजून एक मागे देशमुख आहे, दोन देशमुख आहेत, देशमुखाची मेजॉरिटी आहे आणि देशमुखाने मागणी केलेली आहे, बहुमतानं मागणी केलेली आहे आणि मंजूर करणारा देशमुख आहे। त्याच्यामुळे मला खात्री आहे सोलापूर जिल्हा पालकत्व घेते। मी परत एकदा बीआयनी मला एक जुना सदस्य म्हणून मला इथे मान सन्मान दिला, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार। तुमच्या सर्व कार्याला, तुमच्या मनातल्या स्वप्नाला आम्ही तिघही लोकप्रतिनिधी जे अपेक्षित आहे ते तुमच्या पाठीशी राहून खंबीरपणे उभा राहू एवढं शब्द देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि या सोलापूर शहराच्या विकासासाठी, उन्नतीसाठी आणि या इथला सोलापूर शहर हा एका काळी सोन्याचा धूर निघणारा शहर होता। अनेक मोठमोठे कारखाने, मोठमोठ्या कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर चादरचे मोठ्या प्रमाणात कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते। सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळलं नाही, देहात म्हणलंय, मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं, कारण बापू गेले 2दा खासदार होते, 3 टर्म झालं आमदार आहेत आणि या शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, आपल्या सगळ्याला सोबत घेऊन, आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत। मगाशी बोलताना सांगितलं की सोलापूर शहराचा विकास उद्योगधंद्यामध्ये होण्यासाठी असोसिएशन त्यांच्या बरोबर राहील। खरंच आहे, मुळे साहेबांनी सांगितलं, चुंबळकर साहेबांनी सांगितलं, एक प्रकारचं त्यांचं खरंच मी कौतुक करतो की आपल्या गावातला विकास व्हावा, आपल्या गावाला पुन्हा एकदा तो वैभव प्राप्त व्हावा, यासाठी सातत्यानं आपण असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांनी आपण प्रयत्न करत आहात, त्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो। सोलापूर शहर तसं बघायला गेलं तर हा दक्षिणेमध्ये जाणारा हा प्रमुख शहर आहे आणि ह्या इथं पूर्णपणे रस्त्याचं आपल्या देशाचे परिवहन मंत्रीने आदरणीय गडकरी साहेबांनी एवढं रस्त्याचं जाळं केलेलं आहे की या इथं या सोलापूर शहरामधनं कुठेही चौरस्ता आपण कुठल्याही देशभरात जाऊ शकतो। रेल्वेची कन्व्हिनिटी आहे, पुणे ह्या शहरामध्ये जमीन फार स्वस्त आहेत आणि तसं मॅनपॉवरही तेवढ्या प्रमाणात आहे, त्यामुळे सोलापूर विकास हा होऊ लागलेला आहे आणि होणार आहे। पण या होत असताना आपल्या सगळ्याची फार मोठ्या गरज आहे आणि आज त्या गरज ओळखून आपण सगळ्यांनी आज एक्सपो 2023 आज इथं सुरुवात केलेली आहे या शहराच्या विकासासाठी। त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माता के दर्शन करके आया हूँ और वो माता जी से मैं ये मांगता हूँ और माता जी का आशीर्वाद हमारे 3 विधायकों के साथ रहे
और फ्यूचर में अभी तो एमएलए से और वो माता जी का आशीर्वाद से ये तीनों एमएलए अपना साथ दे। और हमारा एमएलए साहब बोले कि अपना एसोसिएशन के बारे में बहुत प्रॉब्लम्स है और वो प्रॉब्लम्स के लिए आप कोशिश करके अभी तक बिफोर 2014 हर प्राइम मिनिस्टर से मिलते थे हम, एक बार नहीं 3 बार भी मिले। अभी हमारा मोदी जी का अभी दर्शन नहीं हुआ हमारा, तो आप कोशिश करके एक कॉमन कॉन्ट्रैक्ट डॉक्यूमेंट, हमारा मोदी जी का नारा है 1 नेशन 1 टैक्स एंड 1 नेशन 1 लॉ, ऐसे ही अपना 1 नेशन 1 कॉन्ट्रैक्ट डॉक्यूमेंट, इसके लिए हम कई सालों से कोशिश कर रहे हैं। अगर वो हो गए तो हमारा प्रॉब्लम सब दूरी हो जाएगा। और ये बहुत खुशी की बात है, हमारा बहन जी हमारा सीएम साहब का बहुत पहचानत का है, वो शपथ के सेरेमनी में भी आई थी। और आज से एक जैसा ब्रांड एम्बेसडर बोलते हैं ना, अपना सारा बिल्डर्स एसोसिएशन ऑफ इंडिया के हमारा बहन जी मानते हैं आज से हम। और नेक्स्ट राखी पौर्णमी को हो सके तो मैं भी आता हूँ, आपको अच्छा एसोसिएशन की तरफ से और मेरे तरफ से आपको जबरदस्त अच्छा गिफ्ट देंगे। जरूर अगस्त में होता ना राखी पौर्णमी, तो आपका भी हमारा आशीर्वाद हमारे एसोसिएशन के ऊपर रहना। और हमारे जितने भी दिक्कत हैं सोलापुर के, उधर कॉन्ट्रैक्टर्स है, उधर के इधर है, थोड़ा इससे पहले आई एम टेलिंग यू विदाउट एनी फेयर, प्रेस वाले भी होंगे इधर। फॉर योर काइंड इन्फॉर्मेशन, आवर तेलुगु कॉन्ट्रैक्टर्स नूक एंड कॉर्नर एवरीवेयर वर्ल्ड में है। और सीने जी is constructed a parliament house and this secretariat building constructed in Afghanistan, which is most dangerous terrorist country in the world, and now we are afraid to execute the works in our own state. अभी तो गवर्नमेंट चेंज हो गया, देखेंगे अब कैसा रहता, हमारा बहन जी का सपोर्ट भी रहता। अभी अपने ठेकेदार स्मूथली एग्जीक्यूट करने के लिए कोई डर नहीं रहता, विदाउट एनी फियर अभी वर्क्स कर सकते हैं, ऐसा आशा करेंगे। Like, subscribe, click on the bell.